नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या ब्लॉगमध्ये. आपल्याला घरगुती मुखवास बनवायचा आहे आणि त्याला लागणारे साहित्य आहे पांढरे तीळ, काळे तीळ, धनिया डाळ, सोप आहे. हे दोन्ही पण सीड्स आहे, जवस आणि ओवा, लिंबूचा रस आहे आणि हा मीठ आहे, काळं मीठ. बघू शकता, बाहेरचं विकत न आणता आपण घरगुतीच बनवणार आहे, होममेड. सब्जा सीड्स आहे, याला आमच्याकडे अळू म्हणतात. मी कढई ठेवली, गॅस पेटवला आणि गॅसवर कढई ठेवली आणि आपली कढई गरम झालेली आहे. तीळ आहे ते भाजून घेते, दोन्ही प्रकारचे तीळ याच्यामध्येच घालते आणि छान भाजून घेते. बघा मित्रांनो, तीळ आहे ते आपले छान चटचट पटपट करत आहे, बघू शकता. आणि आता मी गॅस बंद करते, तीळ काढून घेते. जवस पण थोडं भाजून घेते, हे सीड्स पण टाकून देते याच्यामध्येच, छान मिक्स करून छान भाजून घेते. थोडं गरम करायचं, जास्त नाही भाजायचं. घरगुती मुखवास आपण जेवल्यानंतर खाण्यासाठी बाहेरून विकत न आणता घरगुतीच करत आहे मी. अशा प्रकारे तुम्ही बनवा मी सांगितल्याप्रमाणे. आणि जवस तर खूप हेल्दी असते, आपल्या जेवणामध्ये पचनक्रियामध्ये खूप छान जवस काम करतो. ओवा पण याच्यामध्येच टाकून घेते मी, छान गरम करून घेते. ओवा जास्त गरम नाही करायचा. या प्रकारे छान भाजणी झाली आहे आपली. आता गॅस बंद करते. जास्त ओवा जर भाजला तर कडवट लागतो. पण भाजून घेते. तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असतं तर सर्व सामान आहे ना, साहित्य आहे ना, थोडं जास्त घ्यायचं. ते पण छान भाजून घेते. मी नेहमीच बनवत असते, म्हटलं चला व्हिडिओ करावा आणि व्हिडिओ बनवत आहे. बघू शकता, छान आपली सोप आहे ना, छान फुलली आहे. बारीक गॅसवरच भाजून घ्यायचं सर्वच साहित्य. हे पण थोडं गरम करून घेते. थोडं लाईट गरम करते. धना डाळ भाजलेलीच असते, तरी पण त्याच्यामधला जो थंडावा असते तो निघून जातो. मी काळं मीठ घालणार आहे आणि पुन्हा एकदा छान मीठ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा परतून घ्यायचं. अशा प्रकारे छान कोरडं होईपर्यंत छान भाजून घ्यायचं.
छान आपला मुखवास आहे ना भाजला गेलेला आहे. नंतर आपण मीठ टाकलं आहे, काळं मीठ, ते पण छान आहे ना याच्यामध्ये मिक्स झालेलं आहे. आणि बघू शकता पूर्ण कोरडं झालं खाली. आता थोडं आहे ना मी हळद आणि लिंबू टाकून घेते. लिंबूमध्येच हळद टाकली मी आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. हे पण टाकून घेते आणि छान मिक्स करून घेते. ही स्वीट सोप आहे, हे पण याच्यामध्ये मी टाकलेली आहे आणि हे पण एकदा छान मिक्स करून घेते. बघू शकता किती सुंदर आपला मुखवास तयार झालेला आहे मित्रांनो. माझा हा मुखवास रेसिपी तुम्हाला कसा वाटते कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.